टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीने अलीकडेच 6 नव्या कोऱ्या मालिका आणि 2 कार्यक्रम यांची घोषणा केली आहे। नव्या मालिकेच्या सपाट्यात मात्र डॉक्टर अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका आता अवघ्या 152 भागांमध्येच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। ही मालिका सुरू होऊन 5 महिने झाले आहेत। 14 जूनला ही मालिका बंद होईल असं अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे। मालिका अवघ्या 152 भागांमध्ये संपते हे दुर्दैव आहे, पण मालिकेची गोष्ट थांबणार नाही। एका वेगळ्या मंचावर ही गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल असं त्यांनी मुंबई टाइम्सला बोलताना म्हटलं आहे। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीची लोकप्रिय मालिका मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले कोणत्या कारणामुळे बंद करण्यात येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। गेल्या काही दिवसांपासून मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका संपण्याविषयीच्या चर्चा सुरू होत्या। अखेर 152 भागांमध्ये ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। या मालिकेच्या जागी सुनायती घरा ही नवी मालिका सुरू होणार आहे। डॉक्टर अमोल कोल्हे याविषयी काय म्हणाले पाहूया। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका अवघ्या 5 महिन्यात ऑफ एअर झाल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे। येत्या 3 महिन्यांमध्ये स्टार प्रवाह वाहिनी नव्या 6 मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे। त्यामुळे अवघ्या 152 भागामध्येच अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांच्या प्रमुख भूमिका असणारी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका गुंडाळण्यात आली। यावर अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले, शिक्षण हेच खरं सामर्थ्य हा विचार रुजवण्यासाठी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी बराच संघर्ष केला। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेतून प्रेक्षकांनी या मालिकेतील त्यांचा प्रवास पाहिला आहे। मात्र खऱ्या अर्थाने जिथे त्यांची गोष्ट सुरू होते त्याच टप्प्यावर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। ही मालिका संपणार असली तरी देखील ही गोष्ट वेगळ्या व्यासपीठावर नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल। एकीकडे आपण महात्मा फुले यांचा जन्मशताब्दी वर्ष साजरा करतोय, पण 152 भागांमध्येच मालिका संपते हे दुर्दैव आहे। मात्र गोष्ट थांबणार नाही। लवकरच एका वेगळ्या मंचावर प्रेक्षकांना ही गोष्ट पाहायला मिळेल असं डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले। या मालिकेसाठी सतीश राजवाडे, कौस्तुभ बेडेकर, अभिजित खांडे यांनी खूप सहकार्य केलं, पण त्यांच्याही वर असणाऱ्यांची विचारप्रणाली नेमकी काय आहे हे सांगता येत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। ते पुढे म्हणाले, ज्या मालिकांना टीआरपीच्या मोजपट्टीत बसवलं जातं त्याच्या अर्काईव्ह व्हॅल्यूचा विचारही केला पाहिजे। राजा शिवछत्रपती ही मालिका आज वेगळ्या वाहिनीवर दाखवली जात आहे। यासह स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका अनेक भाषांमध्ये डब झाली। आणखी एक गोष्ट म्हणजेच अनेक लोक दैनंदिन मालिका वाहिनीच्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहतात, पण टीआरपी फक्त सायंकाळी प्रसारित होणाऱ्या भागांचा मोजला जातो। त्यामुळे टीआरपीचं कारण हे माझ्या मते अर्धसत्य आहे असंही ते म्हणाले। मालिका बंद करण्याचं कारण सांगत डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले, मालिका संपवण्याचा निर्णय वाहिनीचा आहे। मालिकेला लागणारा खर्च आणि महसूल यांचं गणित जुळत नसल्याचं कारण मला सांगण्यात आलं। मालिकेत आता सुरू असलेल्या कालखंडापर्यंत गोष्ट करायची असंही अधिकृतरित्या सांगण्यात आलंय असं अमोल कोल्हे म्हणाले। दरम्यान टीआरपीमुळे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद करण्यात येत असेल तर ते फार चुकीचे आहे, कारण मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका टीआरपीमध्ये नेहमीच टॉप 5 मध्ये राहिली आहे। जर टीआरपीचं कारण असेल तर स्टार प्रवाह वाहिनीने लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला बंद करायला हवे होते, कारण लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका संध्याकाळी 7 वाजताच्या प्राईम टाइमला असून सुद्धा मालिकेची टीआरपी 2 महिन्यांपासून घसरती राहिली आहे। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या तुलनेत लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका टीआरपीमध्ये बॉटम आहे। त्यामुळे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका बंद केली नाही आणि मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेवर बंद करून एक मोठ्या प्रकारचा अन्याय करण्यात आला आहे। दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका खरंच बंद व्हायला हवी होती का? ही मालिका तुम्हाला आवडत होती का? ही मालिका अजून 1-2 वर्ष चालू राहायला हवी होती का? सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा पूर्ण जीवन प्रवास मालिकेतून दाखवायला हवा होता का? तसेच मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी होती? आणि मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेला तुम्ही मिस करणार का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। दरम्यान